आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मोशी येथील कचरा डेपो परिसरामध्ये जो काय अपघात झाला त्या विषयाला धरून तिथे ज्या 9 लोकांचा मृत्यू झाला त्या परिवाराला न्याय मिळावा व ती घटना कशी घडली, कोणामुळे घडली, ज्याच्यामुळे घडली त्यांच्यावर खरंच कारवाई महानगरपालिकेकडनं केली जाते का, या सगळ्या विषयासाठी आम्ही सर्वजण मिळून महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटण्यासाठी आलो होतो. त्यांचा वेळ घेतला होता, पण हा मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे आणि आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने येत असल्यामुळे अचानक त्यांना कदाचित काम लागलं असं आपल्याला म्हणावं लागेल, पण काय हरकत नाही. जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो, भेटलो आणि मग ती चर्चा होत असताना एक तर आपण सगळ्यांनी समजून घ्यावं, ही जी घटना घडली आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसामुळे झाली आहे असं नाही. ही घटना म्हणजे मोशीमध्ये जो कचरा डेपो ढासळला आणि तो ढासळल्यामुळे 9 लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला, त्याला पूर्णपणे कोण जबाबदार असेल तर महानगरपालिका जबाबदार आहे. महानगरपालिकेमध्ये असणारे ते विशिष्ट जे अधिकारी एन्व्हायरमेंटचे ते त्याच्यामध्ये जबाबदार आहेत. त्याच्याच बरोबर तिथे काम करणारी ज्यांना मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट जे दिलेलं आहे, अँटनी आणि लार्सन नावाची जी कुठली कंपनी आहे ती कंपनी त्याच्यामध्ये जबाबदार आहे. लिचेट मॅनेजमेंटचं काम WTP नावाच्या एका कंपनीला दिलेलं आहे, ते त्याच्यामध्ये जबाबदार आहेत. आणि ह्या अनुषंगाने इथं आम्ही या अतिरिक्त आयुक्तांना विनंती केलेली आहे की तिथे असणारे जे अधिकारी आहेत त्यांना काल निलंबित केलं. काही दिवसांपूर्वी असं आम्हाला काल असलं तरी निलंबित करून हे कुठेतरी त्या ठिकाणी चालणार नाही. बडतर्फ त्या सर्व अधिकाऱ्यांना करावं अशी मागणी त्या परिवाराच्या वतीने आणि नागरिकांच्या वतीने आम्ही केलेली आहे. कारण MPCB त्यांच्याकडनं नोटिसेस महानगरपालिकेला दिल्या गेल्या होत्या, त्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या पाळल्या जात नाहीत. MPCB हे शासनाची पोल्युशन मेंटेन होते नाही होत, कंट्रोल केला जातो का नाही केला जात हे बघणारी एक एजन्सी आहे. त्यांनी यांना सांगितलं होतं की तिथं काही तफावत येत आहेत. NGT कडनं सुद्धा त्यांना नोटीस दिली गेली होती. त्याच्याच बरोबर तिथे ज्या काही डिस्टन्स एखाद्या बिल्डिंगमध्ये आणि त्या कचरा डेपोमध्ये जे डिस्टन्स ठेवायला पाहिजे होतं ते दुर्दैवाने त्या ठिकाणी ठेवलं नाही. गुगलवर आपल्या सगळ्यांना दिसतंय. आणि कुठलाही डेपो एका विशिष्ट हाईट पर्यंतच घेतला जाऊ शकतो, त्याच्या पुढे जाता येत नाही हे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत. त्याच्याचबरोबर UD डिपार्टमेंटच्या अंतर्गत एक कायदा हा 2016-17 मध्ये बनवला गेला. त्याच्या अंतर्गत हे जे काही कचराचं मॅनेजमेंट असेल ते डेपो कसा मॅनेज केला पाहिजे हे सगळ्याचे तिथं अध्यादेश आहेत, GR आहेत. आणि मग ह्या सगळ्याला बगल देत फक्त कॉन्ट्रॅक्टरला मदत व्हावी यासाठी इथं असणारे एन्व्हायरमेंटचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी काम चुकारपणा केलाय, दुर्लक्ष केलेलं आहे कामाकडे आणि म्हणून दुर्दैवाने त्या ठिकाणी हा अपघात तिथं झालेला आहे. त्यामुळे तिथं त्याला बडतर्फ करावं ही आमची मागणी आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि कॉन्ट्रॅक्टरवर म्हणजे खालच्या कर्मचाऱ्यांवर नाही तर तिथे असणाऱ्या त्या कंपनीच्या डायरेक्टरवर व त्याच्याच बरोबर हे जे अधिकारी निलंबित झाले त्यांच्यावर मनुष्यवधाचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे. तुम्ही जर बघितलं असेल काही दिवसांपूर्वी तिथे जी नवीन चिमणी म्हणजे जो प्रकल्प ज्या प्रकल्पाचं उद्घाटन नरेंद्र मोदी साहेबांनी केलं त्या नवीन प्रकल्पाची चिमणी 1-1.5 महिन्यापूर्वी ही दुर्दैवाने त्या ठिकाणी पडली. म्हणजे कामच इतकं खराब क्वालिटीचं झालं होतं. त्यामुळे कचरा तर आलाच पण कामच निकृष्ट असल्यामुळे तिथं त्या 9 लोकांचा मृत्यू त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झाला. त्यामुळे ही एक मागणी आम्ही तिथं केलेली आहे. आणि त्याच्याच बरोबर महत्वाचं काय की तिथे जी कंपनी आहे त्या कंपनीने या लोकांना 25 लाखाची मदत जाहीर केलेली आहे. आता 25 लाखामध्ये इन्शुरन्स, ग्रॅच्युटी असं सगळं आहे. म्हणजे जो हक्काचा पैसा आहे, जो मृत्यू झाला त्याचा तोच पैसा ही कंपनी दिली आणि उपकार करतोय असं सांगते. त्यामुळे या कंपनीने या परिवाराला 1 कोटी प्रति परिवार त्या ठिकाणी देण्यात यावं असं आम्ही तिथं मागणी केलेली. शिक्षणासाठी सुद्धा काय मदत करणार आहे स्पष्टपणे तिथं सांगावं आणि महानगरपालिकेमध्ये या परिवारातल्या
जे कोणी वारसदार असतील ज्यांना त्या ठिकाणी तिथं काम देता येईल महानगरपालिकेमध्ये काम द्यावं अशी आमची मागणी आहे. आणि तिथे असणाऱ्या कामगारांच्या मृत कामगारांच्या परिवाराला आम्हाला सांगितलं आम्हाला राहायला घर नाही, त्यामुळे सरकारी योजनेच्या अंतर्गत महानगरपालिकेने आम्हाला त्या ठिकाणी घर द्यावं असं तिथं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये पूर्णपणे कोण जबाबदार आहे, तर अधिकारी जबाबदार आहे, तिथं कंपनी जबाबदार आहे आणि महानगरपालिका जबाबदार आहे. आणि महानगरपालिकेकडनं एक गोष्ट आम्हाला जाणवली, कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न इथं केला जात आहे. त्यामुळे असं न करता आम्ही त्यांना तिथं सांगितलंय की पुढच्या 10 दिवसामध्ये आम्ही हे जे पत्र दिलेलं आहे ते त्यांना दिलेलं आहे. या पुढच्या 10 दिवसामध्ये याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी स्टेप्स घेतल्या गेल्या पाहिजे, कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे, प्रक्रिया तिथं सुरू झाली पाहिजे. आणि जर तिथं झाली नाही तर 10-12 दिवसामध्ये आम्ही जेव्हा इथं येऊ तेव्हा आम्हाला दुसरा कुठला पर्याय राहणार नाही. गरिबाच्या वतीने, सामान्य लोकांच्या वतीने जर हे प्रशासन कामच करत नसेल तर मग आम्हाला इथं कुलूप या महानगरपालिकेला लावल्याशिवाय पर्याय नाही, अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे इथे असणारे स्थानिक आमदार नेते महेश लांडगे आहेत असं आमचं ठाम मत आहे. आणि त्यांचा इथं कंट्रोल असल्यामुळे इथे असणारे अधिकारी घाबरतात. आणि तो जो कर्मचारी आहे ज्याला निलंबित केलंय पण बरतर्फ करण्याची प्रक्रिया अजून सुरू नाही झाली, तो अधिकारी हा खासमखास आमदाराचा असल्यामुळे या गरीब 9 लोकांचा मृत्यू होऊन सुद्धा त्या अधिकाऱ्याला वाचवलं जातंय. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांना डेप्युटी इंजिनियरची पद कदाचित येत्या काळामध्ये द्यायचंय. त्यामुळे काल परवा सिटी इंजिनियर म्हणजे या गरीब परिवारासाठी कुठेही नियोजन न करता 3 पदं ही वेगळी तिथे निर्माण केली आहे, त्यातलं एक पद त्याला द्यायचंय. त्यामुळे आम्ही कदापि हे होऊन देणार नाही. या 9 लोकांना न्याय देण्यासाठी तिथं त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणं फार महत्वाचं आहे. दुसरी एक गोष्ट तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती असावी, काही महिन्यांपूर्वी तुम्हाला माहित असेल की इथं बांगलादेशीच्या नावा अंतर्गत कुठं झालं तुझे कुदळवाडी या परिसरामध्ये सामान्य लोकांची घरं, दुकानं, फॅक्टरी या एका रात्रीत उद्ध्वस्त केल्या. 100 मशीन तिथं आल्या होत्या. 100 मशीन. का? तुम्हाला सगळ्यांना माहिती तिथं काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात जमीन काही सत्ताधारी लोक हे हडपतायत, नाही तर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलं आणि तिथं मोठे प्रोजेक्ट करायचे, त्यासाठी 100 मशीन एका रात्री तिथं आणली आणि तुम्ही साफसफाई केली. पण दुर्दैव असं ही घटना जेव्हा घडली होती आपल्या कचरा डेपोची, तिथं 4 मशीन फक्त आल्या होत्या. आणि 4 मशीन तिथं आल्यानंतर एक विशिष्ट मशीन लागते. जर तिथं केबल कापायची असेल, जर तिथं टीएमटी बार कापायचा असेल तर त्याला डेमॉलिशनचं नाही तर कटिंग मशीनची लागते. जी दुर्दैव असं सर्वात श्रीमंत महानगरपालिका आपल्या या पिंपरी चिंचवडला बोललं जात असताना सुद्धा इकडे मशीन नाही, ती पुणे महानगरपालिकेकडे आहे. आणि ती मशीन इथं आणायला या लोकांना 36 तास लागले. आणि 36 तास लागल्यामुळे खालच्या फ्लोअर मध्ये असणारे लोक जे तिथं अडकले होते त्यांना तिथं दुर्दैवाने काढता आलं नाही. जे काही आपले NDRF चे लोक असतील, SDRF चे लोक, तर त्यांचं मत आलं हे मशीन जर लवकर मिळालं असतं कदाचित याच्यातला एक दुसरा माणूस हा वाचू शकला असता. मग हे मशीन का आपण घेतलं नव्हतं, का वेळेवर आलं नाही? आणि आता तुमची जनरल बॉडी बैठक होऊन सुद्धा तुम्हाला हा अनुभव, दुर्दैवी अनुभव असताना सुद्धा या जनरल बॉडीमध्ये सगळ्यांनी एका मताने ही मशीन घ्यावी असा ठराव त्या ठिकाणी का केला गेला नाही, असे प्रश्न त्या ठिकाणी आम्ही अतिरिक्त आयुक्तांना तिथे केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण समजून घ्या, बायो मायनिंगचा आणि बायोगॅसचा एक मोठा 375 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट केला जातोय. आता त्याचं काम काही महिन्यांपासून सुरू आहे, पण त्याचा DPR कोणी केलाय? तर हे जे काय प्रकरण झालं, ही बिल्डिंग जी ढासळली आणि बिल्डिंगचं जे काय चिमणी पडली, त्याचा DPR ज्या व्यक्तीने बनवलेला आहे ज्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, त्याच व्यक्तीला 375 कोटी रुपयाचा नवीन येणारा बायोगॅसचा बायो मायनिंगचा प्रोजेक्टचा DPR करायला लावलाय. आणि ज्या अधिकाऱ्यांना निलंबित आता केलं आणि ते बरतर्फ करावा अशी आमची मागणी, त्या लोकांनीच हा प्रोजेक्ट जो आहे तो अप्रूव्ह केलेला आहे. त्यामुळे आमची ठाम मागणी आहे, काही झालं तर हे नवीन प्रोजेक्टमध्ये DPR ज्या व्यक्तीने बनवला आहे आणि हाच DPR तोच व्यक्ती बनवत असेल तर ते कॅन्सल करण्यात यावा. त्याच अधिकाऱ्याने या DPR ला अप्रुव्हल दिलं असेल, या प्रोजेक्टला अप्रुव्हल दिलं असेल तरी हा जो नवीन DPR त्याच्यामध्ये करण्यात यावा. नवीन अधिकाऱ्याच्या अंतर्गत सगळा अभ्यास पूर्णपणे करून हा नवीन प्रोजेक्ट तिथं देण्यात यावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. जर पूर्वीच्याच लोकांनी ज्यांच्यामुळे ही घटना घडली त्यांच्याच
सैली हा नवीन प्रोजेक्ट जर तिथं होणार असेल आणि तुम्ही जर नवीन डीपीआर करणार नसाल तर आमची मागणी आहे की सगळे जे सत्ताधारी नगरसेवक आहेत ते आयुक्त आणि जे संबंधित अधिकारी त्यांनी पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना लिहून द्यायचं की उद्या जाऊन त्या प्रोजेक्टमध्ये एखादी अशी घटना घडली तर आमचं घरदार विका, नाही तर आम्ही पूर्णपणे जबाबदार आहोत, असं जर या प्रशासनाली आणि शासनामध्ये असणाऱ्या सर्व नगरसेवकांनी जर लिहून दिलं तर मग आम्ही मान्य करू, ठीक आहे कुणीतरी जबाबदारी घेते. आणि ती जबाबदारी घ्यायला हे लोक तयार नसतील तर मग मात्र त्या ठिकाणी नवीन डीपीआर आपल्याला करावा लागेल नवीन एजन्सीच्या माध्यमातून. जाता जाता अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो की असंही आम्हाला कळालेलं आहे की त्याच्या आसपास गेले 2 ते 2.5 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये कुठे तिथं खाणी ह्या करू नयेत, नाहीतर खाणी ह्या फोडल्या जाऊ नयेत, तिथं बार करू नये असं सांगण्यात आलेलं आहे. पण तरी सुद्धा अनधिकृत पद्धतीने ब्लास्टिंग मोठ्या प्रमाणात या भागामध्ये केलं जातं. ते कोण करतं असं कलेक्टर साहेबांना आम्ही पत्र देऊन तिथं मागणी करणार आहोत. आमच्याकडे काही व्हिडिओ आहेत आणि तिथं आसपास जे ब्लास्टिंग झालं त्याच्यामुळे सुद्धा हा जो काही कचरा आहे तो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कमकुवत झाला आणि तो ढासळला. त्यामुळे त्याला कोण जबाबदार आहे त्या व्यक्तीला सुद्धा जबाबदार त्याच्यामध्ये धरण्यात यावं. आणि या प्रोजेक्टच्या जवळ एक 16, 17, 18 एकर जमीन आहे जी पूर्वी नॅचरल खड्डा होता. तशी नोंद ही कलेक्टरकडे पण आहे आणि या महानगरपालिकेकडे पण आहे. पण झालं असं की प्रोसेस न करता, म्हणजे प्रोसेस करण्यासाठी जो पैसा कॉन्ट्रॅक्टरला दिला गेला तो पैसा कॉन्ट्रॅक्टरने खाल्ला आणि न प्रोसेस करता तो पूर्णपणे कचरा त्या खाणीमध्ये नाही तर त्या वॉटर बॉडीमध्ये टाकण्यात आला, त्याच्यावर वर मुरूम टाकलं आलं. त्यामुळे एकतर हा प्रोसेस करायसाठी जो पैसा दिला, जो प्रोसेस नाही झाला, त्यात सामान्य लोकांचा ट्रेजरी मधला पैसा वाया गेला, कॉन्ट्रॅक्टरचा नफा त्याच्यामध्ये झाला आणि तो खड्डा बुजवून त्याच्यावर मुरुम टाकून त्याच्यावर टीडीआर 180 कोटी रुपयाचा अतिरिक्त ज्या लोकांनी घेतला त्याची मागणी आम्ही सर्वांनी केलेली. आणि शेतकऱ्यांचं हेही मत आहे की लिचिट जे काही प्रोसेस करायला पाहिजे तो प्रोसेस केला जात नाही. खालून पाईपलाईन करून नदीत पवित्र आपल्या इंद्रायणी नदीमध्ये तिथं टाकला जातो, नाही तर आसपासच्या शेतकऱ्यांच्या त्या तळ्यात टाकला जातो. शेतकऱ्यांनी सुद्धा पत्र तिथं दिलेलं आहे. त्याच्यावर सुद्धा आमची मागणी आहे की त्याचा शहानिशा करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करून आम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात यावं. कारण आम्ही सुद्धा हिंदू आहोत, आम्हाला अभिमान आहे. इंद्रायणी नदी सगळ्यांची पवित्र नदी आहे आणि तिथं तुम्ही कचऱ्याचं पाणी आणि तिथं लिचिटचं पाणी जर मुद्दामून टाकत असाल प्रोसेस न करता आणि त्या प्रोसेस करण्यासाठी तुम्ही पैसे सुद्धा जर ओढबाडत असाल तर हे आम्ही कदापि त्या ठिकाणी होऊन देणार नाही. अशा सर्व मागण्या घेऊन पूर्णपणे महानगरपालिका जबाबदार आहे, कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे. कॉन्ट्रॅक्टरच्या डायरेक्टरवर मनुष्यवादाचा गुन्हा त्या दाखल व्हावा आणि अधिकाऱ्यांना बडतर्फ त्या ठिकाणी करावं, निलंबित नाही. अशा सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आयुक्तांना भेटलोय आणि त्यांना सांगितलंय पुढच्या 10 दिवसामध्ये याच्यावर आम्हाला उत्तर लागणार आहे आणि त्याच्यावर चर्चा करण्यासाठी परत एकदा 10-11 दिवसानंतर आम्ही येऊ आणि तेव्हा आल्यानंतर याच्यावर कुठंच काही कारवाई केली नसेल तर आम्हाला पर्याय राहणार नाही. तर महानगरपालिकेच्या लोकांच्या वतीने, नागरिकांच्या वतीने, त्या पीडित परिवाराच्या वतीने आम्हाला इथं कुलूप त्या ठिकाणी लावावं लागेल. आणि याच्यात जो कचरा 1200 टनाचा रोज येत होता, खरं तर 600 यायला पाहिजे, 1200 टाकला जात होता, आता फक्त 400 का 500 टन येतो आणि राहिलेला 500 टन हा नदीच्या पात्रात टाकला जातोय, नको त्या ठिकाणी टाकला जातोय. लोकांना त्याचा त्रास होत चाललाय. कचरा या महानगरपालिकेमध्ये आणि या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. आणि दुर्दैव असं याच्यासाठी तिथं कचरा नियोजनासाठी प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून पैसा मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांकडनं तिथं वसूल केला जातोय खरं, पण कचऱ्याची प्रोसेसिंग तिथं होत नाही आणि कचरा हा नदी काठामध्ये तिथं टाकला जातो. भाजपचेच तिथं कॉर्पोरेटर आहेत, ते सुद्धा कंप्लेंट दुर्दैवाने त्या ठिकाणी करून सुद्धा आयुक्त, नाहीतर इथं असणारं प्रशासन, नाहीतर या महानगरपालिकेचे जे कोणी तिथं मेयर असतील त्यांनी या बाबतीत कुठेही काही केलेलं दिसत नाही. त्यामुळे जर तुम्हाला कचरा प्रोसेसच करायचा नसेल तर मग सामान्य लोकांना तुम्ही टॅक्स लावूच नका. अशा सर्व मागण्या घेऊन आम्ही आयुक्तांना, अतिरिक्त आयुक्तांना भेटलेलो आहे आणि 10 दिवसानंतर परत एकदा आयुक्तांना आम्ही भेटू. दादा, या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा पहिली जीबी झाली त्यावेळेस राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी हा प्रश्न उपस्थित केला, तर त्या ठिकाणी मराठा असलं ते कसं पाहता इकडे याविषयी तुम्ही प्रश्नाचा विचारणार आहात? नाही, आम्ही तो विचारणार आहोत. आम्हाला कळालं की पीडब्ल्यूडी विभाग, नाही तर त्यांचा जो बांधकाम विभाग आहे त्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबित केलेला आहे
आता इथं ग्राउंड फ्लोअरची परवानगी असताना तुम्ही 2 मजले त्याच्यावर बांधता. 2 मजले बांधत असताना ती जर चिमणी पडत असेल तर त्याचा अर्थ तिथं टेक्निकल आणि क्वालिटी ऑडिट सुद्धा तिथं झालेलं नाही. मग ऑडिट का नाही झालं असा प्रश्न आता निर्माण इथं होतो. आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर हे जे काय तुम्हाला फायर ब्रिगेड आणि ह्याच्या ज्या परमिशन लागतात त्याच्यामध्ये तर न व्हिजिट करता परमिशन दिलं असं आम्हाला तिथं कळालेलं आहे. त्यामुळे 100% याच्यामध्ये फायर ब्रिगेड विभागाला ज्यांनी फायरची परमिशन दिली ते तिथं जबाबदार. कारण तिथं तुम्हाला माहिती आहे की अनेक वेळा आग लागलेलं हे सुद्धा तिथं ऐकलेलं आहे. त्यामुळे ते जबाबदार आहे, बांधकाम विभाग सुद्धा जबाबदार आहे, आयुक्त सुद्धा जबाबदार आहेत आणि जो एन्व्हायरमेंटचा अधिकारी ज्याला निलंबित केलं तो पूर्णपणे या विषयाला जबाबदार आहे, मृत्यूला सुद्धा जबाबदार आहे. त्यामुळे त्याच्यावर एक बडतर्फ करून त्याच्यावर तिथं FIR हे मनुष्यवधाचं होणं तितकंच महत्वाचं आहे. आणि कंपनीवर कारवाई होताना ज्या वॉचमॅनचा पाय मोडला, बिचाऱ्यांनी फोन करून बायकोला सांगितलं की मी अडकलेलो आहे, याच्यावर त्यांनी तिथं कारवाई केली असं आम्हाला समजतंय. डायरेक्टरवर तिथं FIR होणं हे महत्वाचं आहे, कारण डायरेक्टर ऑफ द कंपनी इज रिस्पॉन्सिबल. त्यामुळे कुणीही व्यक्ती डायरेक्टर असाच होत नसतो. जबाबदारी घेत असेल तर डायरेक्टर होत असतो. मग डायरेक्टरनी जर जबाबदारी घेतली असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला काय हरकत आहे असा प्रश्न आम्ही आयुक्तांना त्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्तांना विचारलाय. त्यांनी तो मान्य केलाय. आम्ही नक्कीच या बाबतीत विचार करून कशी कारवाई करायची याचा विचार करू असं त्यांनी सांगितलं. घटनेबाबत आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय की जेव्हा ह्याचं उद्घाटन झालं होतं त्यावेळेस अनेक दावे करण्यात आले होते की इतके मेट्रिक टन म्हणजे दिवसाला जवळपास 500-600 मेट्रिक टन कचरा आम्ही तिथं प्रोसेस करू. म्हणजे जो काही वर्षानुवर्षाचा कचऱ्याचा डोंगर होता तो आम्ही काय महिन्यात सपाट करू. मात्र तसं झालं नाही आणि जो काही डोंगर त्या ठिकाणी बनला गेला इतक्या वर्षाचा त्याच्यावर प्रोसेस झाला नाही, फक्त दावे करण्यात आले. त्यामुळे कुठेतरी ही घटना झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते. मग या संदर्भात मालकावर काही कारवाई होईल का? नाही, व्हायलाच पाहिजे. लिगली टेक्निकली मालकावर कारवाई व्हायलाच पाहिजे. ही तर आमची मागणी आहे. डायरेक्टरवर पण व्हायला पाहिजे. दुसरा मुद्दा तुम्ही समजून घ्या, तर 1200 टनचा कचरा येत होता. 1200 टनचा कचरा येऊन तिथं कॅपॅसिटी 500 का 600ची कॅपॅसिटी आहे. पण 700ची कॅपॅसिटी असेल आणि 1200 टन म्हणजे 500 जात कुठं होतं, ते वरच चढत चाललं होतं. मग आवक 1200ची, प्रोसेसिंग 700ची, त्यात 1.5-2 महिना तुम्हाला माहिती की चिमणी पडली होती. चिमणी पडल्यामुळे प्रोसेस नाही झाला, मग नुसते थपीच्या थपी तिथं लागत गेल्या आणि मग ते पडलं. त्यामुळेच आपल्याला सांगतोय की याच्यात 100% महानगरपालिका अधिकारी ती कंपनी आहे ती याला जबाबदार आहे. आणि दुसरं एक आपण समजून घ्या की जे काय दुसरीकडे कचरा डेपो जो मंजूर झाला होता तो काही नेत्यांच्या सांगण्यावरनं जो कॅन्सल झाला. पर्यायी तर तुम्ही व्यवस्था करायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे कचरा रोज किती येतो आणि तो वाढत जाणार आहे. आता तुम्ही नदीच्या आसपास टाकायला लागलाय आणि त्यात तुम्ही लोकांकडनं कचरा प्रोसेस करायला पैसा घेताय, त्या कॉन्ट्रॅक्टरला तिथं पैसा देताय. त्यामुळे 100% याच्यामध्ये मोठा घोळ आहे. आणि तिथं आवक किती होती, बिलं किती काढली याचा आता अभ्यास आम्ही करून तुमच्या समोर सगळे डिटेल्स आणू. जागेचा एक प्रश्न आहे. आता पुनावळेची जी आरक्षित जागा होती ती काही सत्ताधारी जे खासदार आहेत, आमदार आहेत, यांच्या हट्टापायी ती जागा ताब्यात घेत नाहीये. जर समजा ती जागा जर ताब्यात असते तर आज ते 9 लोक जे आहेत ते जिवंत असते. काय वाटतं आपल्याला? नाही, 9 लोकांचा जिवंत राहण्याचा मुद्दा आहे. समजा तिथं काही अडचण येत असेल, ती जी काही अडचणी आम्हाला जी कळली तिथं काही लोकांच्या जमिनी आहेत आणि तिथं त्यांना मोठे प्रोजेक्ट करायचे नेत्यांच्या जमिनी आहेत, त्यामुळे त्यांना ते करायचं नव्हतं असं आम्हाला समजलेलं आहे. पण ठीक आहे, दुसरा पर्याय जमीन तर तुम्ही फायनल करा. दुसरं धोरणाप्रमाणे सुप्रीम कोर्टाचं धोरण आहे, त्यानंतर UD विभागाचं धोरण आहे कचरा व्यवस्थापनाचं. तुम्हाला पोल्युशन बोर्ड सांगतंय, तुम्हाला NGT सांगतंय आणि हे सगळं सांगून सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करताय. मग लोकांच्या घराजवळच कचरा तिथं साठत गेला, जो साठत चाललाय, नदीजवळ जर साठत गेला, नाहीतर जिथं कुठं ओपन जागा आहे, नाहीतर खड्डे आहेत, नाहीतर तळ आहेत, त्यात तुम्ही टाकत चाललेलं आहे. ह्याच्यामुळे आरोग्याची अडचण जी लोकांना होती तो वेगळा विषय आहे. त्यामुळे ह्या सगळ्या विषयांवर खऱ्या अर्थाने लक्ष देऊन काम करण्याची जरूरत आहे. आक्रमक होण्याची जरूरत आहे लोकांना न्याय देण्यासाठी. तो कचरा फक्त पिंपरी चिंचवडचा नव्हता, आळंदी चाकणचा इकडचा बाजूचा पण आनंद ठेकेदारांच्या आणि अधिकाऱ्यांचा फायदा. आता म्हणजे तुमचं मत आहे की ते महानगरपालिकेच्या नावावर बाहेरून कचरा आणला गेला आणि त्याच्यावर बिलिंग झालं असेल. मग फार महान काम महानगरपालिका करते आणि पैसा म्हणजे इथं टँकर माफिया आहेत, इथं वाळू माफिया आहेत, इथं जमीन माफिया आहेत, इथं खडी माफिया आहेत आणि आता कचरा माफिया झालेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि TDR माफिया तर राहिलंच माझं. ते TDR माफिया आहे ते 16 एकराचं, ते आम्ही मागितले माहिती. विभागीय आयुक्तांची सध्या कमिटी चालू आहे, परंतु राज्य शासनाने कमिटी SIT वगैरे SIT झालेली आहे. 13 तारखेला SIT झालेली आहे. त्यांचं वेगळ्या पद्धतीने तिथं तपास सुरू राहील
त्याच्याच बरोबर एनजीटीला सुद्धा वेगळी कमिटी तिथं फॉर्म केलेली आहे. त्यामुळे या दोन्ही रिपोर्ट महिन्याभरात येणार होता. प्रायमरी रिपोर्ट 13 तारखेला येईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे 13 तारखेला रिपोर्ट काय येतो हे आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष ठेवून आहोत. दादा आपण महापालिकेत आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलो. काय नेमकी चर्चा झाली, तुम्हाला काय आश्वासन दिलं का? त्यांनी काय अधिकार आहेत, अधिकाऱ्यांनी काय सांगितलं का? तुमच्या ज्या मागण्या आहेत नाही अधिकार आता थेरगदा आयुक्त इथं असणं महत्वाचं होतं. अचानक त्यांना काय काम लागलं आणि काम लागलं तर लागलं. इथले आमदार सुद्धा मुंबईला गेलेत असं आम्हाला कळतं. काय हरकत नाही. इथं अतिरिक्त आहेत, पत्र दिलंय, ऑफिशियली इन्व्हर्ट केलंय, इन्व्हर्टची सही त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळे आता हा प्रोटोकॉल आमच्याकडनं पूर्ण झालेला आहे. आता त्याच्यात प्रोसिडिंग सुद्धा आम्हाला त्याचा रिपोर्ट द्या असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता 10, 12, 13 दिवसानंतर तुम्ही बघा की जर त्यांनी त्या पद्धतीने काम नाही केलं तर लोकांच्या वतीने काय लेवल पर्यंत आम्ही जाऊ शकतो, काय पुरावे काढू शकतो, काय व्हिडिओ काढू शकतो, काय काय लेवल पर्यंत आम्हाला त्या ठिकाणी जाऊन लोकांना न्याय देऊ शकतो हे तुम्हाला पुढच्या 10-12 दिवसामध्ये कळेल. दादा अगदी शेवटच्या घटकापर्यंत आयुक्त साहेबांनी अगदी म्हणजे प्रेत आज बाहेर काढले. त्या शेवटच्या घटकापर्यंत आयुक्त साहेब हे सांगत होते की नैसर्गिक आपत्ती. कसं पाहता या विधान? चुकीचं आहे. नैसर्गिक आपत्ती अजिबात नाही. त्याच्यामध्ये पूर्णपणे महापालिका जबाबदार आहे. आता नैसर्गिक आपत्ती म्हणजे पावसाळी नाही तर मग आता तुम्ही म्हणाल की देवाली आम्हाला सांगितलं होतं की थपीवर थपी तिथं रचत जावा. आता थपीवर थपी रचलं कुण? अधिकारी, त्या कॉन्ट्रॅक्टरला दुर्लक्ष कोणी केलं? अधिकारी केली. अधिकारी कोणाचा? महानगरपालिकेचा. पैसे कोण काढतंय? महानगरपालिके. नोटिसेस एमपीसीबीली दिलेत, तुम्हाला त्या ट्रिब्युनलनी तिथं नोटिसेस दिलेल्या आहेत, सुप्रीम कोर्टचे आदेश आहेत. इतरी असून दुर्लक्ष कोणी केलं? अधिकारी केलं. मग अधिकारी असाच दुर्लक्ष करत नाही ना, त्याला कुठं ना कुठं तिथून पाकिटं काहीतरी मिळत असतील. त्यामुळे याला पूर्णपणे हे प्रशासन जबाबदार आहे आणि प्रशासन जबाबदार असताना जे मुरून टाकायला पाहिजे होता तो सुद्धा टाकला गेला नाही, पण बिलं काढली गेली. त्यामुळे हे सगळं जर बघितलं तर ह्याच्यात मोठे लोक भ्रष्टाचाराच्या माध्यमातून इन्व्हॉल्ड आहेत आणि या मनुष्यवादामध्ये म्हणजे ज्या लोकांचा मृत्यू झाला त्याला ते सुद्धा जबाबदार असू शकते. दादा या प्रकरणामध्ये संजय कुलकर्णीचं नाव सातत्याने समोर येते. त्यांना निलंबित केलंय. तुम्ही म्हणताय बडतर्फ करा त्यांना. मात्र नागरिकांची मागणी होती की त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा. मात्र अशी चर्चा आहे की कोणाचे तरी खास आहेत ते संजय कुलकर्णी म्हणून. महेश लांडगेंचे खास आहेत, वेगळं काय. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर ते जे संजय कुलकर्णी जे आहेत त्यांना बडतर्फ करावा ही आमची पहिली मागणी आहे. आणि त्याच्याच बरोबर त्यांच्यावर FIR करण्यात यावा मनुष्यवधाचा, हे सुद्धा त्या ठिकाणी आम्ही मागणी आज तिथं पत्राच्या माध्यमातून केलेली. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, त्यांना कसले इंजिनियर बनवायचे? डिग्री चीफ इंजिनियर, सिटी इंजिनियर त्यांना बनवायचे. त्यासाठी एक वेगळं पद सुद्धा निर्माण केलेलं आहे. आता त्या पदावर सुद्धा त्यांना बसून देणार नाही आणि त्यांना या पदावर सुद्धा आम्ही राहून देणार नाही आणि त्यांच्या FIR झाल्याशिवाय आम्ही तिथे राहणार नाही. दादा मध्यंतरी स्टँडिंग कमिटी चेअरमन एक प्रकरण बाहेर काढलं होतं 60 कोटीचं. त्या 60 कोटीच्या प्रकरण काढल्याच्या नंतर त्यांनी आयुक्तांनी एक समिती गठीत केली आणि त्या समितीवरती पालिकेचेच लोक त्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. खरं तर ही समिती एखादा न्यायाधीश असेल, जो रिटायर असेल, अशीच गठीत व्हायला पाहिजे. मात्र असं कुठेही झालेलं नाहीये. त्यांचेच गुन्हेगारही त्यांचेच आणि समिती पण त्यांची. कसं पाहता येईल? नाही आता त्या विषयात येतो. आता मी सकाळी पुणे विद्यापीठात गेलो होतो. आता निलंबित कुठला अधिकारी झाला हे महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाची त्यांना नोटीस पण आलेली आहे. ह्याला सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं. आता नोटीस संजय कुलकर्णींना आलेली आहे आणि अजून एक अधिकारी आहे आल्हाट, योगेश आल्हाट. इतका हुशार अधिकारी आहे आणि तो गाडीने प्रवास करत नाही, तो विमानाने प्रवास करतो आणि हेलिकॉप्टरने प्रवास करतो. तुम्ही म्हणाला असं का? कुठल्याही पत्रकाराला नाही तर कुठल्याही सामान्य व्यक्तीला आम्ही विचारलं की इथून तुम्हाला जर पुणे शहरामध्ये जायचं असेल नाही तर वाघोलीत जायचं असेल तर तुम्हाला किती वेळ प्रवास करावा लागतो? 1.5-2 तास ट्रॅफिक अनुसार. आता तुम्हाला जर एखादी डिग्री घ्यायची असेल तर एक तर तुम्हाला बाहेरून डिग्री घ्यावी लागते. आता पुणे शहरामध्ये बाहेरून डिग्री देणारं कॉलेज इंजिनिअरिंगचं कुठलं होतं? ते होतं वाडिया कॉलेज. पण ते कधीपर्यंत होतं? 2009 पर्यंत. पण हे जे अल्लाट आहेत या महाशयांनी त्याच्यानंतर डिग्री घेतली वाघोलीच्या एका कॉलेजकडे. आता युनिव्हर्सिटीचा रूल काय सांगतो? किती टक्के तिथं उपस्थिती असावी कॉलेजमध्ये? 75.
बाहेरून तर देता येत नाही, म्हणजे त्याला तिथं जावं लागलं असेल तर तो तिथं गेला असं आपण समजूया. म्हणजे तिथं तो सातत्याने अभ्यास करत होता, लायब्ररीमध्ये जात होता, क्लासेसमध्ये बसत होता. 75% तिथं त्यांनी प्रेझेंटी होते. पण महानगरपालिकेमध्ये आम्ही थोडासा अभ्यास केला, माहिती काढली की मग सुट्टी घेतली होती का या महाशयांनी, तर यांनी महाशयांनी सुट्टी घेतली नव्हती. यांनी इथं सुद्धा पगार काढलाय, सुट्टी घेतली नाही, म्हणजे इथं काम करत होते. त्यांच्या अतिरिक्त पण बराच लोड आहे असं आम्हाला कळालेलं आहे, म्हणजे या विभागाचा त्या विभागाचा. म्हणजे महानगरपालिकेमध्ये जो माणूस 10-12 तास काम करत होता तो त्याच वेळेस फिजिकली वाघोलीमध्ये कॉलेजमध्ये सुद्धा बसला होता. म्हणजे जसं किंग कॉंग का कोण तो नाही तो आपला नॉर्थ कोरियाचा जो आहे किंग जॉंग उन, असं म्हणतात की त्याचे 2-2 त्या दिसणारी माणसं आहेत. नाही तर आपला रशियाचा कोण पुतीनकडे पण 2-3 त्यासारखी दिसणारी माणसं आहेत. नाहीतर इस्रायलचा कोण नितीन आहो, त्याच्याकडे 2-3 त्या. असा इथं महानगरपालिकेमध्ये एवढा मोठा अधिकारी की त्यासारखी दिसणारी 2 माणसं आहेत. मिस्टर इंडिया सारखं, एक तिकडं काम करतो, अभ्यास करतो, आणि एक इकडं काम करतो. आता ह्याची जबाबदारी कशाची होती? या विभागाची जबाबदारी होती. मग ह्याली डिग्री घेत असताना फिजिकली डिग्री घेतली का? महानगरपालिकेमध्ये आज सकाळी आम्ही कशासाठी गेलो होतो? खोट्या डिग्रीसाठी. मग ह्याली खोटी डिग्री घेतली. एकतर तुम्ही 75% तिथं असल्याशिवाय तुम्हाला खरी डिग्री मिळणार नाही, 100% तुम्ही खोटी डिग्री घेतली. पण खोटी डिग्री नसेल घेतली तर तुम्ही तिथं गेला असाल तर इथं तुम्ही सुट्टी टाकली नाही, इथला पगार तुम्ही घेतलेला आहे. त्यामुळे या अल्लाट भाऊंना एक तर नोकरीवर राहण्याचा पूर्णपणे अधिकारच नाहीये. तर त्या खोलात सुद्धा आम्ही जाणार आहोत आणि तिथं त्याच्यावर कारवाई व्हावी अशी सुद्धा आम्ही मागणी तिथं करणार आहोत. त्यामुळे असे मिस्टर इंडिया सारखे मोठे ताकदवान अधिकारी इथं असल्यामुळे सामान्य लोकांवर तिथं अन्याय होतो. आणि या अधिकाऱ्यांना आका म्हणून इथे असणारे नेते भाजपचे पाठिंबा देत असल्यामुळे यांचा अहंकार दुर्दैवाने त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे. तोच विषय दादा, खोट्याचा विषय पूर्ण पकड होती. आता तुम्ही तुमच्याकडे पाहता, तुम्ही या शहराच्या राजकारणामध्ये सातत्याने लक्ष घालणार. विषय असाच आहे की जिथं कुठं अन्याय होतो तिथं आम्ही जातोय. शेतकऱ्यांवर अन्याय झाला, कांद्याचे रेट वाढवावेत यासाठी आम्ही आंदोलन केलं. कर्जमाफीचा मुद्दा आला त्यासाठी केलं, विद्यार्थ्यांसाठी केलं. तर महिलांवर जे अत्याचार होतात तो मुद्दा आज सरकारच्या समोर यावं त्यासाठी आम्ही आंदोलन केलं. आता इथं आलोय. काल आम्ही एमपीएससी मध्ये जो पेपर फुटला तो मुद्दा तिथं लढतोय. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या सामान्य लोकांच्या वतीने अजितदादा ज्या पद्धतीने मनापासून या लोकांचं भलं व्हावं यासाठी लढत होते, त्यांच्या विचाराने त्यांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेऊन आम्ही सर्वजण कार्यकर्ते म्हणून 100% इथं लक्ष घालून लढू. तुम्ही येणार म्हणून सगळे अधिकारी मुंबईला गेले असं चित्र वाटतं. एकदा होऊ शकतं आणि अजून एकदा योगायोग झाला तर मग बघा मजा काय होतं.